हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. आणि तुमचा नवरा ते नाही आहेत. लय वाईट झाला र, लय वाईट झाला. हो 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 सुक्रे शेठ, अहो ते गेलेत म्हणजे गावी गेलेत. हा असा हा सॉरी हा, सॉरी आया. नाही, राहू दे राहू दे. अहो माझे बाबा मिलिटरीत होते, ते रिटायर्ड झालेत. क सांगत म्हणजे तुमचा नवरा देशासाठी लढला हा. हो, म्हणा तुमच्या सुक्रे शेठ, म्हणा तुमच्या पायाची धूल डोक्याला लावू द्या. सुक्रे शेठ, अहो असं नका करू. अरे सैनिक होणं म्हणजे काय खायची गोष्ट? अरे तुमच्या नवऱ्यानं या देशासाठी छातीवर गोळ्या झेलला. नाही हो, छातीवर गोळ्या झडल्या तर मरणार नाही का माणूस? हे बी बरोबर आहे, पण तुझा नवरा जिवंत का राहिला? ए कारण तुझा कुकू बलकट हा. कसं कसं? आई कसं कसं काय? थँक्यू म्हण. ओ थँक्यू. हा अरे तुझ्या नवऱ्यानं क केलं काय? अरे शत्रूची गोली आपल्या छातीवर येण्याआधी त्यानं स्वतःची गोली त्यांच्या छातीवर मारली हा. हे अगदी बरोबर बोललात. ना हो, कित्येक शत्रूच्या सैनिकांना त्यांनी यमसदनास धाडलेलं आहे. घर अरे तुला सांगत ना, प्रत्येक घरानं प्रत्येक फॅमिलीमध्ये असा ओवाळून टाकलेला एक तरी भाव हत. आता माझ्या घरचं उदाहरण, माझा बारका भाऊ का करता हा? त्या असला दारू पिताना लपरी करत बस. भाऊ मना सांग, तुला किती भाऊ? मला भाऊ नाहीये, फक्त एक बहीण आहे. पाणीचा का नसता रा, पाणीची नाटकं नसतात. ही सगळी ना भाव आहेत ना, आपल्या डोक्यावर येऊन नाचतात. माझी बहीण नाही. सांगता हो, माझी बहीण नृत्यांगना आहे. हो, ती उत्तम लावणी कलावंत आहे. आणि नुसती लावणी कलाकार नाहीये बरं का, तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोक कलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढते ती. हो अरे जा तिला बोलवू नाही. हो हो, आता जातो. प्राजक्ता, ऐका ना, तोपर्यंत ना मी तुम्हाला घर दाखवते. आपण ना देवघरापासून सुरुवात करूया. या 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 या, हे आमचं देवघर. या मूर्ती कुठे गेली? प्राजक्ता आली. अगं कोण आलंय बघितलं का? माफ करा, पण मी नाही ओळखलं तुम्हाला. माफ करा, पण मी ओळखलं नाही तुम्हाला. पण पण मी तुम्हाला कुठंतरी
तरी बघला. हा मी तुमचा फोटो पेपर मंदी आणि पोस्टरवर बघला. अगं हे सुकऱ्या शेठ आपल्या हेमा करता आलेत. नमस्कार. नमस्कार. ते तुमच्या कार्यक्रम मध्ये तो ह्याम्या बी आहे काय? छे, त्याचं आणि माझं जराही पटत नाही. अरे पटायच्या लायकीचाच नाही तो, पेटवायच्या लायकीचा. हे अगदी तुम्ही बरोबर बोललात. अरे पण त्या नालायक माणसामुळं मना कवरी लायक माणसं गावली. हा त्यांना मांजा करून 25,000 घेतलं. पण मी इकडं आलं आणि म्हणा लाख मुलाची माणसं गावली. ताई म्हणा तुमचा कार्यक्रम देता काय? अरे मी तुमचा कार्यक्रम लावला बोल. तारीख तुमची, कार्यक्रम आमचा. फक्त म्हणा एक रविवार पाहिजे. अहो जरा थांबाल का? नाही म्हणजे कसं आहे ना, मला आधी माझ्या डायरीत बघावं लागेल. हं? आणि मग तुमच्या आधी 1-2 कॉन्ट्रॅक्टरशी माझं शो विषयी बोलणं सुरू होतं. कारण कोण कसं कुठे बिझी आहे ते काहीच सांगता येत नाही. नाही ना, नो प्रॉब्लेम. टेक युअर टाइम. हो इंग्लिश. खरंच इंग्लिश येतं म्हणा. ते आपण पोरांकडून शिकलो म्हणून. हे माझा कार शो लागल लगेच फोन करायचा. हो. येऊ मी? हा या आता तुम्हाला मी घर दाखवतो. या हे घर की बगीचा? इकडं बी फुलं आली. ए, ए. अरे अरे अगं हे ना सुकऱ्या शेठ आहेत. आपल्या हेमा करता आलेत. सुंदरा कोण? ती आमची प्यारी मावशी आहे, माझी मावस बहीण. ही प्यारी मावशी? हा ही कोणाला प्यारी? अहो असं काय करता, आम्हाला सगळ्यांना प्यारी येते. चांगलं आहे. तिला प्यारी आम्ही का म्हणतो माहितीये का? कारण ती पॅरिसहून आली आहे. हो सांगत. हो ही पॅरिसहून आली? येस हे तू आयफेल टॉवर वाला पॅरिस? राईट. ते मला एक सांग, तुमच्या पॅरिस मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस वर बंदी ह की चालू ह? नक्क आमच्याकडे प्लास्टर ऑफ पॅरिस वरती बंदी आहे ना, म्हणून आम्ही शारू मातीचे गणपती आणताव. पण आता मना प्लास्टर लागणार ह. का? कारण मी ते हेमेला तोरणार ह आणि मग त्याला प्लास्टर लागणार ह. वाव, मला एक मस्त आयडिया सुचली आहे. यु नो, 2 नवीन ड्रेस बनवायची. ड्रेस? येस. हो कसं आहे ना, ती पॅरिसला फॅशन शो करते. ख सांगत. आणि रॅम्प वॉक करायचा. कसा दाखवू? हा कसं वाटलं? अरे हिच्यावर कोणीतरी प्लास्टर टाका आणि हिचा स्टॅच्यू बनवा. चला चला चला, आपण हॉलमध्ये जाऊया. हॉलमध्ये चल. जाऊया. चल चल. बापुरा या. याम्या तू मला फक्त दिस. नाही तुझं दिस बदलले ना तर मी सुकरा नाही. आलो रा. जासला जाम भारी आहे घर तुमचा. कलर बी जाम डेरा. हो या कसं वाटलं घर? अरे सागवानची लाकडं वापरली करा. ते तुम्ही आईलाच विचारा. हो हो.
ओमी आला. ओमी. हो, हा ओमी माझा मुलगा. खरं नाव त्याचं ओंकार आहे, पण प्रेमाने आम्ही त्याला ओमी असं म्हणतो. ओंकार, हे सुक्र्या शेठ हेमा मामासाठी आलेत. हा, मामा पुण्याला गेलाय. काय र तो घराचा. अरे मी इकडं सगळी फिल्डिंग लावून ठेवली हा. आणि पोरांना सांगितलं तो ह्याम्या घराच्या बाहेर आला की मला फोन करायचा. अरे तो घराच्या बाहेर पडलाच नाही, घरामंदीच रे. त्या ह्याम्याच्या नादाला लागून तू माझ्याशी खोटं बोलता. नाही 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 नाही, ऍक्च्युली तोच मला नाही नाही. बायकोचा फोन. अरे या फोनला पण म्हणजे म्हणजे कट धर भरतो. अरे अहो दादा ते स्क्रीन ऑफ करून ऑन करा. अरे तूच करणार. हा हा, हे घ्या. हॅलो. नाही नाही, अरे मी इकडंच जेवणार. मला नाही जमणार का. अरे आता मना का माहिती ते आवर आग्रह करतील ते. बघ मी संध्याकाळी येऊन कोलंबी खात. हा आप्पा ऐक. सोनूची मम्मी. हा अरे हा अरे येतात रा. पण प्लॅन कॅन्सल. तुमच्याकडे जेवायचा प्लॅन कॅन्सल. हो, असं काय करता. माझ्या सुनेने जेवणाची सगळी तयारी केली आहे. हो. अरे पण त्या सोनूची आईस मांजावर भरकली, त्याला मी का करू. अरे तरी नशीब मी फोन उचलला, नाहीतर फोन उचलत नाही म्हणून अजून डोका खाल्ला असता. अनन्या हिया माझी अनन्या. मला सांग, ही आयडिया तुला कुठून आली स्क्रीन ऑन ऑफ करायची. अहो आजकालची पिढी आहे ती, टेक्नो सेवी आहे. त्याची चिकणी सावी. अहो चिकनी चावी नाही, टेक्नो सॅवी. आजकालच्या पिढीला टेक्नॉलॉजी मधलं अधिक कळतं ना, म्हणून. जाम भारी रे, जाम भारी. तू जाम थकला असेल ना रे. आत्ता बाहेरून आला ना तू. आराम कर, जाम आराम कर. जाऊ मी आराम कर आराम कर. जा, जा. भाऊजा, जेवायचा प्लॅन कॅन्सल. आपण ऐकून तरी घे ना. बर बर, बोला बोल. बघ का, जोपर्यंत मी बाहेर परत नाही तोपर्यंत ह्याम्या काय येणार नाही. बरोबर बरोबर. आता मी का करतो, मी फक्त बोलतो, मी जात, मी निघत, मला जावं लागत. तू काय बोलायचं. काय. बाय बाय बोलायचं. बाय बाय. हा बाय बाय. म्हणजे कसं ते बिलान लपलेलं ह्याम्या पड्डीशी बाहेर येईल का. हा चल. चला रे, येतात रे. अहो जेवून गेला असतात. अरे नाही रे, अरे ती मानती बायको जाम डोकं खातर रे. अहो पण चल. अहो पण नाही, बाय बाय बोल ना. हा बाबा. चला रे, बाय बाय. हा बाय बाय. बाय बाय रे. बाय बाय. कुठे गेले ते. अहो जेवण करून जायचं ठरलं होतं ना. अगं कॉल आला ग अर्जंट त्यांना, म्हणून गेले. हो की नाही आई. हो. अगं त्याच्या बायकोचा फोन आला ना, त्याला जायला नको का म्हणून तो गेला.
काय करणार ना. काय करणार गेले गेले घाबरू नकोस गेले गेले ना हो हुश्शा तायडे मला खूप भूक लागली आहे ग. काहीतरी गरमागरम आणि चमचमीत देशील खायला. हो मिळेल ना तुला अगदी गरमागरम पण मिळेल चमचमीत पण मिळेल आणि झणझणीत पण मिळेल हं. अगं तायडे तू घाबरते कशाला. मी कुठे गेलो नव्हतो. मी इकडेच होतो लपून बसलेलो. उगीच आपली हुल दिली. हा. अनन्या हिया माझी अनन्या ही देऊ गरमागरम खायला अरे अरे तू काय माझ्या तावरीतून सुटत नाहीस हा? अरे माझा फोन घेस नाहीस हा? अरे माझ्या दुकानाच्या समोरून तू जात अरे तुला मी काय सांगितलं तू माझ्याकडून पैसा घेत आणि मला तोंड दाखवत नाहीस सांग म्हणा 25,000 का केलं सांगतो खरं सांगतो. माझ्याकडे पैसे नाही तो. सांग का केलं त्या पैशांचं का केलं खरं सांगू. हा खरा खरा सांग हो माझं आहे ना एक स्वप्न आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं आणि पोटभर जेवायचं. अरे त्याच्या तुझ्या हा? अरे अरे ही तुझी सोन्यासारखी बहीण तू 5 स्टार पेक्षा जास्त चांगलं जेवण करत आणि तू सगळं 5 स्टार हॉटेलवर पैसे उरवता ताई हा? अरे तुझी वडापाव खायची तरी लायकी आहे कर हा? हा. आता मला तुम्हीच सांगा याच मी कट करू थांबा अशा वेळी आमच्या घरातली मुख्य नायिका ती निर्णय घेत. ही नायिका कोण आमची अनन्या. येस गजोदर जा अनन्याला बोलव. हे तू काय केलं सीमा अरे तू माझं नाक कापलंस. अरे तुझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझी ही बहीण समर्थ होती. तू हे चांगलं नाही केलं सेवा. मला तर वाटलंच होतं असंच काहीतरी असणार. शी बघलस अरे तुझी ही सोन्यासारखी बहीण तुझ्यावर जीव ओवाळून टाकते आणि तू असा वागता नाही तू आता गेला तू माझ्या तू मेलास ना माफ करा शेठ माफ करा. अनन्या मला वाचव ना अनन्या प्लीज. अजिबात नाही. मामा आम्ही सगळ्यांनीच तुला प्रत्येक वेळी यातून वाचवलंय. तुला पाठीशी घातलंय पण असा तू सुधारणार नाहीस.
आपल्याला कुणीतरी वाचवणारा आहे असं म्हटल्यावर माणसाची भीड चेपते आणि मग तो हे असले नसते उद्योग करत राहतो. त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळायलाच हवी. आणि खरं तर हीच त्याची केलेली मदत. त्यामुळे त्याची सुधारण्याची शक्यता आहे. बघ नीट बघ. कौरीची पोर पण कौरी मोठी गोष्ट सांगितली. अनन्या, पैसे देऊन तुला सोडवणं आता मला तरी योग्य वाटत. मलाही नाही. त्या 25,000चा म्हणा क नाही रा. अरे अडचणीला म्हणा आवर लोक भेटतात, माझ्याकडून पैसे घेऊन जातात. कधी कधी त्यांना देवाला बी पैसे मिळत नाहीत. फोन नाही घ्यावाचा, लपून बसायचा. हा तू तर मना सीधा सीधा टांग देता. अरे तुझी तर आता मी टांगच तोडता. टांग तोडणार? ओ थांबा, तुम्ही माझ्या मामाची टांग तोडणार आहात? ए कॅप्सूल डॉक्टर, अरे त्वारणार म्हणजे त्वारणार. अरे मिनिट तुझ्या मामाची टांग तोडणार, तू वाव का करत? तुम्ही जर मामाची तंगडी तोडणार असाल ना तर मला त्याच्या पायावर ट्रीटमेंट करता येईल ना. तेवढीच माझी प्रॅक्टिस होईल. अरे पहिलं हिच्या डोक्यावर कोणती ट्रीटमेंट करा. कॅप्सूल तू आता गेला. अनन्या प्लीज सांग ना यांना. सांगते सांगते. सुप्रिया दादा, मी काय म्हणते, तुम्ही मामाचा पाय तोडण्यापेक्षा त्यालाच तुमच्या ताब्यात ठेव. नाही म्हणजे तुमचे पैसे वसूल होईपर्यंत त्याच्याकडून काम करून घ्या ना. चांगली आयरा दिली तिनं. आता मिनी तुला टरकाशी लावत, तुला रेती भरायला लावतो, तुला सिमेंट भरायला लावतं, माझ्या दुकानावर सगळी कामं करायला लावतं. आता तू माझ्या ताब्यात. अरे बापरे. चाल अनन्या, भाऊजी प्लीज. अरे चाल. जावा जावा घेऊन जावा, विसर्जनच करून टाका. 25,000 घेतली. ए छोटे मालकीन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी